100% काय 1,00,000% म्हणेल मी, की मोदीजीच पंतप्रधान होणार आहेत हां. आणि येणाऱ्या 2029 पर्यंत पूर्णपणे स्वतः सत्ता भोगणार आहेत. आतंकवाद आणि राष्ट्रवाद हा मुद्दा घेऊन ते लढण्यासाठी पुढे येणार आहे. बरं. आणि हा मुद्दा घेऊन ते पूर्णपणे सत्ता भोगणार आहेत. सत्ता ही परत भाजपची येणार आहे. ठामपणे 22 दिवस आधी सांगितलं, की शिंदेसाहेब मुख्यमंत्री होतील. बरं. हो. आणि मग ते अनेक चॅनल्स मला म्हणले, "अहो गुरुजी, अ, भाजपचं बळ पाहतोय आपण तर खूप मोठं बळ आहे त्यांचं. बरोबर आहे. हे शिवसेनेचे ते एवढे त्यांच्याकडे आहेत अमकं." मी म्हटलं, "मला ते राजकीय बळ नाही कळत, ग्रहांचं बळ कळतं मला." संभ्रम अवस्था जी आहे ते अत्यंत चंद्राच्या गतीप्रमाणे, बरोबर आहे. चंद्राची कला आपण महाराष्ट्राच्या पत्रिकेमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहतोय. बरं. तर त्यामुळे संभ्रम अवस्था शेवटच्या टोकापर्यंत पाहायला मिळणार आहे. मनसेला देखील यावेळेस खूप चांगले योग येणार आहेत. अच्छा. मनसेची स्थापनेची कुंडली, त्याचबरोबर राजसाहेबांची कुंडली पाहिली असता हां. ती देखील अत्यंत लाभदायक आणि खूप वरचढ ठरणार आहे. भारताची कुंडली, महाराष्ट्राची कुंडली आर्थिक स्थितीने खूप चांगली असणार आहे. हं. म्हणजे जागतिक लेव्हलवरती भारत आणि महाराष्ट्राची देखील प्रतिमा खूप चांगली असणार आहे. नमस्कार सर. खूप दिवसांपासून मी वाट बघत होतो तुमची आणि भरपूर मी फॉलोअप्स वगैरे तुम्ही पण बिझी होतात. आज आमचं भाग्य की तुम्ही आमच्या ह्या पॉडकास्टमध्ये आलात. तर विषय आपला तोच मी ज्यासाठी तुमच्याकडे येतो, म्हणजे कुंडली, पत्रिका जे तुम्ही नाव द्याल ते. तर ॲक्चुअली आपण जे थोड्या वेळापूर्वी बोलत होतो राजयोग. तर पत्रिकेमध्ये राजयोग असतो आणि बऱ्याच जणांना माहीत नसतं की राजयोग काय आहे, काय नाही, कुठे असतो. तर मला एक संक्षिप्त याच्यामध्ये सांगा ना थोडं, की बाबा पत्रिकेमध्ये राजयोग काय आहे? नेमकं काय असतं राजयोग? नक्कीच. हां. नमस्कार सर्वप्रथम. मी वेदमूर्ती, ज्योतिषाचार्य, वास्तुतज्ञ आनंद पांडवगुरुजी. संभाजीनगरमध्ये गत 24 वर्षापासून वास्तू, ज्योतिष आणि पौरोहित्य हे मी करत असतो. तर आपण जो प्रश्न विचारलाय अत्यंत सुंदर आणि सुरेख असा प्रश्न आहे. अनेक जणांच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी खेळत असतो, की राजयोग म्हणजे काय? आणि माझ्या कुंडलीत राजयोग आहे म्हणजे मी काही राजकारणीच होणार आहे का? हां. असं नाही. तर यश, आनंद, संपदा आणि भौतिक सगळे सुख उपभोगण्याकरता ज्याची कुंडली पूरक असती, ज्या व्यक्तीला असे सुख सहजरित्या उपभोगायला मिळतात, त्याला राजयोग असं म्हटलं जातं. पण अलीकडे काय राजयोग म्हणजे लोकांना वाटतं की नगरसेवक म्हणजे राजयोग, हां. एक पॉलिटिकल लीडर झाला म्हणजे तो राजयोग, असं नव्हे. तर एक चांगलं उच्च पदस्थ जरी एखादी नोकरी असेल, एक उच्च पद प्राप्त मिळत असेल, जसं की एखाद्या वाडवडिलांचा चालू असणारा बिझनेस उच्च प्रतीचा, उच्च पदावरती, त्या स्थानावरती त्या व्यक्तीला बसायला मिळालं, त्याला देखील राजयोग म्हटलं जातं. आणि अच्छा. हा राजयोग उपभोगण्याकरता करायचे कष्ट देखील करायलाच लागतात. पण अनेक जातक माझ्याकडे जेव्हा येतात, तर त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं, की तुझ्या कुंडलीत राजयोग आहे. मग ते म्हणतात, की ठीक आहे 32 वर्षांनी माझ्या कुंडलीत हा राजयोग येणार आहे, तर मग मी काही नाही केलं तरी राजयोग येईल, असं नाही. तर तो राजयोग प्राप्त करून घेण्याकरता देखील आपल्या क्षेत्रामध्ये केलेले कष्टच आपल्याला उपयोगी पडतात आणि मग तो राजयोग प्राप्त होतो. म्हणजे ते असं म्हणता येईल का, की बाबा ठीक आहे तुमच्या पत्रिकेमध्ये राजयोग आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावं लागेल तरच तो राजयोग तुम्हाला फलित होईल. 100% हां. आणि आपल्याकडे एक साधारण म्हण आहे, "दे रे हरी पलंगावर." पलंगावरी. बरोबर. तर ही म्हण तिथे लागू पडते. तर असं नाही होत. हं. जर माझ्या कुंडलीत राजयोग आहे एक्झाम्पल, तर त्यासाठी मला काम करावं लागेल ना राजासारखं. बरोबर तुम्ही आहे. आतापर्यंत जेवढे कथा ऐकल्या असतील, राजा असेल. हं. जसं आता आजच्या काळामध्ये बघितलं तर एखादा आमदार असेल तो राजा होतो. नगरसेवक देखील राजा म्हटला जातो. मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल ते राजाच झाले. हे कष्ट करतात की नाही रात्रंदिवस? बरोबर आहे. 24 तास वर्किंग असतात ना ते. लोकांना दिसताना दिसतं की तो एक सुख उपभोगतोय. पण त्यासाठी त्यांना देखील कष्ट करायला लागतात. आता एखादा कंपनीचा एमडी असेल, तो देखील राजाच झाला. मॅनेजर असेल, तो देखील राजाच झाला. तो राजयोगानेच मिळतो. किंवा हे जे मिळतात पद, त्यांना कष्ट भरपूर असतात ना. हो. काम देखील त्यांना त्याच प्रतीचं करायला लागतं. तर काम नाही केलं तर कसं पद मिळेल? बरोबर. राजपद प्राप्त करून घ्यावं लागतं. कुंडलीत योग आहेत, त्याला सहज मिळतं. नाहीतर अनेक लोक पाहतो आपण, अनेक दिवस राजकारणामध्ये पाहतो की कुंडली राजयोग त्याच्या नसेल, तो अनेक वर्षापासून तो राजकारणामध्ये झटत असतो, पण यश संपादन होत नाही. त्याच्या योगे करून अनेक लोकांना फायदे होत असतात, पण त्याला वैयक्तिक त्याचं सुख मिळत नसतं. का? तो विपरीत राजयोग कुंडलीमध्ये त्या व्यक्तीचा असतो. अच्छा. म्हणजे राजयोग एक असतं आणि विपरीत राजयोग असतं. 100%.
आता यालाच अनुसरून पुढचा प्रश्न, हा. की कुंडलीमध्ये राजयोग कसा बघावा? तर राजयोगाचे कुंडलीनुसार अनेक प्रकार शास्त्रामध्ये नमूद केलेत. बर. त्यामध्ये गजकेशरी योग असेल, हम्म. बुधादित्य नावाचा राजयोग असेल, हम्म. मालव्य योग असेल, केमद्रुम योग असेल, असे अनेक प्रकारचे योग कुंडलीमध्ये पाहिले जातात. हम्म. जसं की गुरुचंद्र एकत्र आला केंद्रामध्ये तर त्याला गजकेशरी योग म्हटलं जातात. पुन्हा विशिष्ट स्थानामध्ये कुंडलीचे जे काही 12 ग्रह आहेत त्याच्यामध्ये प्रमुख केंद्र स्थान असतात. त्या केंद्रामध्ये कुठे काय कुठले ग्रह आहेत. बुधादित्य नावाचा राजयोग, केंद्रामध्ये बुध रवी एकत्र आले तर बुधादित्य नावाचा राजयोग बनला जातो. त्याचबरोबर चंद्रयुक्त मंगळ असेल, मंगळ चंद्र असेल, तो देखील एक योग बनला जातो. असे अनेक ग्रहांच्या युत्या अशा असतात की त्यावेळेस ते योग बनतात. आणि जर एक्झाम्पल बघितलं आपण तर दशम स्थानामध्ये एखाद्या व्यक्तीच्या बुधादित्य नावाचा राजयोग आहे, मग तो कुठल्या राशीचा आहे? स्वराशीचा जर बुध असेल तर तो लवकरात लवकर उच्च पद प्राप्त होतं. मग अनेक काही मुलं दिसतात आपल्याला की 22-23व्या वर्षाच्या एका उच्च पदावरती बसलेला दिसतो व्यक्ती. तो एखाद्या कंपनीचा एमडी बनलेला असतो, एखाद्या कंपनीचा बॉस बनतो, या लवकर प्रोग्रेस होतात. तर तो कुंडलीतील राजयोग. त्याचबरोबर पाहतो तर आपण कमी वयामध्ये अनेक जण राजकारणामध्ये सक्सेस झालेले पाहता मिळतात. तर काय मिळतात? त्यांच्या कुंडलीतील तो राजयोग आणि त्यावेळेस असणारी त्यांची कुंडलीतली महादशा. बर. तर ह्या अशा गोष्टींचा जेव्हा सखोल अभ्यास केला तेव्हा कळतं की तो राजयोग आहे. आणि जर पूर्वीच आपण त्या व्यक्तीला सांगितलं की तुझ्या कुंडलीत राजयोग आहे तर त्या राजयोगानुसार आपण असं मार्गक्रमण करा तर फायदा होतो. तर मग माझ्याकडे तर अनेक राजकीय लोक येतात राजयोग जाणून घ्यायला, या त्यांच्या कुंडलीतील राजयोग असतात त्याविषयी बोलण्याकरता. तर त्यांना पूर्वरच अशा गोष्टी सांगितल्या जातात. काही उपासनाही करायला लागतात, आपली स्वतःची व्हील पॉवरही वाढवायला लागती. आणि ह्या गोष्टींनी पुढे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजरित्या प्राप्त होतात. बरोबर आहे. जसं आता तुम्ही म्हटलात की बाबा काही व्हील पॉवर पण गेन करावं लागते, भरपूर साधना करावं लागते. अगदी. म्हणजे कसं आहे की तुम्हाला असं सहजासहजी ते मिळत नाही. बरोबर. तुम्हाला जे असतं की त्याच्यातूनच ते बघावं लागतं. अगदी. आता तुम्ही जसं राजकारण्यांचं नाव काढलं, ओके, आता तुमचा अभ्यास एवढा दांडगा, तर असे कोणते कोणते राजकारण्यांचा तुम्ही पत्रिकेचा अभ्यास केला की ज्यांच्यामध्ये राजयोग होता आणि ते बरोबर झालं? मुळात 2014 पासून अनेक वृत्तवाहिन्यांवरती, ज्या आपल्याकडे नामांकित वृत्तवाहिन्या आहेत त्या वृत्तवाहिन्यांवरती लाईव्ह असेल, लाईव्ह डिबेट असतील, या इतरही काही संवाद असतील, त्याच्यामध्ये मला जगदंबेच्या कृपेने अनेक वेळा सहभाग नोंदवायला मिळाला. ज्यावेळेस सर्वात प्रथम मोदीजी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये होते त्यावेळेस माझ्याकडे एक G24 तासला मुलाखत झाली. आणि त्यावेळेस नामांकित सगळे काही ज्योतिषी होते. त्यावेळेस देखील मला शहरातून आपल्या सहभागी व्हायला मिळालं. आणि त्यावेळेस मी पंतप्रधान जे असेल यांची कुंडलीचा अभ्यास करून, त्यावेळेस गांधीजी हे राहुल गांधी आहेत यांच्या कुंडलीचा अभ्यास करून, अजून इतर काही लोक त्यामध्ये रेसमध्ये होते, या सर्वांच्या कुंडलींचा अभ्यास केला. आणि त्यावेळेस मी ठामपणे सांगितलं की मोदीजी हे पंतप्रधान होतील. बर. त्यापूर्वीही ज्यावेळेस गुजरातची निवडणूक झाली आणि गुजरातमध्ये निवडणूक झाल्यानंतर सर्वात प्रथम मुख्यमंत्री कोण होणार, तर त्यावेळेस देखील मुख्यमंत्री जे झाले मागच्या वेळेस त्यांचं देखील मी त्यावेळेस झीच्याच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आणि झीची एक साप्ताहिक नवीन जेव्हा निघालं होतं दिशा म्हणून, त्या साप्ताहिकाला देखील माझा त्याच्यामध्ये उल्लेख होता ठामपणे. आणि मग त्यावेळेस जेव्हा कुंडल्या पाहतो आम्ही, तर कुंडली पाहताना त्या राजकीय व्यक्तींची कुंडली पाहणं गरजेचं असते. तत्पूर्वी जर आपल्याला एखाद्या देशाचं राजकीय भवितव्य वर्तवायचं, जसं की आपल्याला आता भारताची कुंडली मला सांगायची की या भारतामध्ये सत्ता कोणाची येणार आहे, असं सांगता येतं? हो, अगदी 100%. म्हणजे भारताची कुंडली सुद्धा बनू शकते? अगदी अगदी. म्हणजे देशाची कुंडली सुद्धा बनू शकते? हो, मग तेव्हाच आपलं कुंडली मांडता येते ना. आणि मग काही डोळे बंद करून असं दिसत नाही आपलं की येणारी सत्ता कोणाची असेल, या भारतामधली आता या वेळेसची आर्थिक परिस्थिती कशी असेल, जे भवितव्य असे सांगितले जातात, भाकीत सांगितले जातात, तर त्यावेळेस भारताची कुंडली मांडली जाते. भारताची 2 प्रकारे कुंडली मांडली जाते. स्वतंत्र भारताची कुंडली एकदा मांडली, ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला, ती एक कुंडली मांडली जाते. आणि मग त्यानंतर पक्ष स्थापनेची कुंडली, आता पक्षाचं सांगायला लागतं ना. जसं आता एक्झाम्पल भाजप आहे, शिवसेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, वेगवेगळे जे काही पक्ष असतील त्या पक्षांच्या स्थापनेचा दिवस निवडला जातो, मग पक्षाची कुंडली बनती. अच्छा. हा. आणि त्याचबरोबर जसं महाराष्ट्राची कुंडली, तर महाराष्ट्र केव्हा स्वतंत्र झाला आपला, त्या महाराष्ट्राची कुंडली मांडली जाते. मग त्या व्यक्ती, आता जो कोणी व्यक्ती प्रमुख त्या पक्षाचा चेहरा आहे,
जसं आता शिवसेनेचं असेल तर उद्धव ठाकरे असतील, त्यांची कुंडली मांडली जाते. आता शिंदे साहेब आहेत, त्यांचा एक वेगळी शिवसेना गट आहे, तर त्यांची एक वेगळी कुंडली मांडली जाते. भाजप आहे तर भाजपमध्ये मोदीजी आता प्रमुख चेहरा आहेत, तर मोदीजींची कुंडली मांडून मग भाजपची कुंडली प्लस मोदींची कुंडली ही मॅच करून त्यांचं येणारं पुढचं भवितव्य त्यामध्ये ठरवलं जातं. आणि त्यामध्ये मग प्रश्न विचारले जातात की मोदीजींची कुंडली कशी आहे, अमक्याची काय आहे, मुख्यमंत्री केव्हा होईल, असे अनेक भवितव्य सांगायला जातात. आत्ताच ताजं उदाहरण आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही खूप मोठं सत्तांतर झालं, तर या सत्तांतराची चाहूल मी केव्हा दिली होती की जेव्हा उद्धवजींनी शपथ ग्रहण केला ज्या दिवशी, त्याच दिवशी मी दैनिक भास्करचं दिव्य मराठी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यावेळेसची प्रश्नकुंडली, ज्यावेळेस शपथविधी ग्रहण केलाय त्यावेळेसचं योग यांचा सर्व अभ्यास करून सांगितलं होतं की 2022च्या नंतर पक्षांतर्गत कलहून सत्तांतर होईल हे ठामपणे सांगितलेले. त्याचे पुरावे देखील गुगलवरही मिळतील आणि माझ्याकडे आहेत. बर, अरे वा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ते सत्तांतर 2022च्या नंतर सगळ्यांना पाहायला मिळालं. आणि मग अनेक चॅनल्स माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की गुरुजी आपण तर मागच्या वेळेस असं सांगितलं की मुख्यमंत्री कोण होईल. मग मी सगळ्या पक्षांचा अभ्यास केला, कुंडल्यांचा अभ्यास करून ठामपणे 22 दिवस आधी सांगितलं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील. बस. आणि मग ते अनेक चॅनल्स मला म्हणले अहो गुरुजी भाजपचं बळ पाहतोय आपण तर खूप मोठं बळ आहे त्यांचं, बरोबर आहे, हे शिवसेनेचे ते एवढे त्यांच्याकडे आहेत आमकं. मी म्हटलं मला ते राजकीय बळ नाही कळत, ग्रहांचं बळ कळतं मला. हे चांगलं होतं. तर ग्रहांच्या बळानुसार शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होतील आणि फडणवीस साहेबांना पक्षांतर्गत अनेक ज्या वडचर गोष्टी होतील, पाय ओढणं होईल किंवा काही त्यांच्या अंतर्गत काही गोष्टींमुळे ते ह्या पदापासून दुरावतील हे मी आधीच 22 दिवस सांगितलं होतं. त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील गुगलवर. आता मला तुमच्या ह्याच राजकीय जे भविष्य आहे जे आपण आता बोलतो प्रेडिक्शन, पॉलिटिकल प्रेडिक्शन्स, याच्याकडे यायचंय. कारण की 2024 म्हणजे खूप मोठं वर्ष आहे राजकारणासाठी. कारण की केंद्रामध्ये पण आहेत निवडणुका आणि राज्यामध्ये पण निवडणुका आहेत. तत्पूर्वी जे कुंडली तुम्ही सांगितलं, आता तुम्ही फक्त मला आता जे उल्लेख केला तुम्ही एका याचा उल्लेख केला म्हणजे काय की त्या स्थापनेच्या दिवसापासून आम्ही ते कुंडली काढतो. बरोबर. तर कोणते कोणते असे फॅक्टर आहे कुंडली हे करायला, तयार करायला? बरोबर, सांगतो. आता मगवाचा राहिलेला मुद्दा आधी पूर्ण करतो मी. मग तो मी ज्यावेळेस सांगितलं की मुख्यमंत्री हे शिंदे होतील, ते परफेक्ट असे मुख्यमंत्री त्यावेळेस ते झाले सांगितलेल्या प्रेडिक्शननुसार. मग त्यानंतर संभाजीनगरला आपली एक ज्योतिष परिषद झाली आणि त्या ज्योतिष परिषदेमध्ये काही पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की आपण मागच्या वेळेस असं प्रिडिक्ट केलं तर हे जे काही 15 लोकांचं निलंबन होणार होतं, हा पक्ष कोणाला मिळेल, चिन्ह कोणाला मिळेल, याविषयी प्रश्न विचारला. साम टीव्ही, झी24 तास आणि एबीपी माझा त्यावेळेस ते लाईव्हला होते. तर त्या पत्रकारांनी विचारल्यानंतर मी ठामपणे सांगितलं की 15ही लोकांचं निलंबन होणार नाही, पक्षाचं चिन्ह हे यांनाच मिळणार आहे, शिंदे साहेबांना, आणि नाव यांना मिळेल. तर आता पाहिला आपण तो जो निकाल लागला तर त्या निकालामध्ये ताजा आत्ताची गोष्ट आहे, तर त्या निकालामध्ये तर त्यांना जसे 15 लोकांचं निलंबन हे रद्द झालेलं आहे. हा फक्त कुंडलीचा अभ्यास आणि त्यासाठी मिळणारी प्रेरणा ही आपली जगदंबेची असते. आता जो तुम्ही प्रश्न विचारलाय त्यामध्ये काय आहे की जो कोणी जातक असेल त्या जातकांची जेव्हा आपण कुंडली पाहतो तर ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुचंद्र हा एकत्र असेल, बुधादित्य नावाचा राजयोग असेल, मालव्य केंद्रुम योग असतील, अनेक योगांच्या संयोगाकडून आपण कुंडली पाहिली जाते. जसं की अनेक नेत्यांच्या मी कुंडली तुम्हाला आता काही पुरावा म्हणून दाखवतो वाचून की त्यांच्या कुंडलीमध्ये राजयोग कसा आला आणि येणारं 2024 तर आता मी सांगणारच आहे, पण तत्पूर्वी त्यांच्या कुंडलीत राजयोग कसा आला हे देखील जाणून घेणं याच्यामध्ये ना सर एक ऍड करा. मला असं वाटतं की राजयोग कसा बघितला पाहिजे. जर मला जर स्वतःच कुंडली घेऊन जर बघायचं असेल तर तुम्ही ह्या घरामध्ये जाऊन बघू शकतात, असं काही असेल तर ते सांगा. मुळात काय की थोडा बेसिक कुंडलीचा अभ्यास असणं त्या जातकांना गरजेचं आहे. एखाद्या ज्योतिषाकडे गेला तर तुम्हाला परफेक्ट कळेल की राजयोग काय आहे, पण बेसिक तुम्ही घरीच पाहायचा प्रयत्न केला तर नक्कीच काही त्याच्यामध्ये फसगत होण्याची शक्यता निर्माण होते. कारण का तर हे बेसिक गोष्टी फक्त बुध रवी एकत्र आला म्हणजेच नाही, तर काही ग्रहांच्या दृष्ट्या देखील त्यावरती महत्वाच्या असतात. तुम्ही विचारलाय प्रश्न मी सांगतो तुम्हाला. गुरु पासून चंद्र केंद्रामध्ये अथवा केंद्रामध्ये गुरु आणि चंद्र एकत्र आले असता गजकेशरी नावाचा एक राजयोग तयार होतो. बर. त्यानंतर गजकेशरी नावाचा हा जो राजयोग महान तयार झाला
तर हा जो जातक आहे तो अत्यंत विद्वान आणि तेजस्वी आणि ओजस्वी असा राजयोग तयार होतो त्या व्यक्तीला. आणि मग असे व्यक्ती जे आहेत ते राजकारणामध्ये उत्तम धैर्यधर बनतात. अच्छा. उत्तम जे आहे ते राजकीय खेळानुसार अनेक लोकांना आपल्या चक्रव्यूहामध्ये अडकवणारे ठरतात आणि स्वतः सहज त्यातून बाहेर निघणारे देखील ठरतात. त्याचबरोबर बुधादित्य नावाचा जो राजयोग आहे, ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये सूर्य बुध एकत्र असतात तेव्हा कुंडलीमध्ये बुधादित्य नावाचा राजयोग तयार होतो. ते लोक सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि बुधाप्रमाणे वक्तव्यामध्ये अनेक लोकांना आपलंसं करणारे असतात. बर. मग तो वेगळ्या वेगळ्या स्थानामध्ये जसा बनेल त्या स्थानाप्रमाणे त्याचे फळं त्या व्यक्तीला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये लग्नस्थान, पंचमस्थान, नवमस्थानामध्ये शुभग्रह निवास करतात अशा लोकांना देखील उच्चतम राजपद प्राप्त होतं. त्याचबरोबर ज्या जातकाच्या कुंडलीमध्ये कर्क लग्न आहे आणि लग्नस्थानामध्ये गुरुचंद्र एकत्र आहेत, ग्रहराज सूर्य अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहेत, असे लोक उत्तम लोकप्रिय नेते होतात. बर. तर त्या मी अनेक लोकांच्या कुंडल्या देखील अभ्यासासाठी काढून ठेवल्या आहेत. आणि आपल्याला पाहतो आपण एखादा व्यक्ती पूर्वी काळामध्ये वेगळाच होता आणि अचानक तो राजकारणामध्ये दिसतो आणि उत्तम चमकलेला दिसतो आपल्याला. बरोबर आहे. तर अशा थोड्या काही मी कुंडली वेगळ्या वेगळ्या काढून ठेवल्यात माझ्याकडे. तर मग हे पुराव्यासहित तुम्हाला मी ते दाखवतोय. आता ही जी कुंडली आहे योगीजी आदित्यजींची आहे. मुख्यमंत्री आहेत ते उत्तर प्रदेशचे. आणि आपण त्यांचं पाहिलं तर लोकांना वाटतं की अरे हा व्यक्ती तर एक संन्यासी आहे आणि हा राजयोग याच्या कुंडलीत कसा बनला, एकदम राजा कसा झाला. ठीक आहे, कुणाला माहित असेल की पूर्वी 2 टर्म ते खासदार होते, राजयोग कसा आला. तर ते एक मठाधिपती आहेत. मठाधिपती म्हणजे काय, उच्च पदच त्यांना मिळाले ना, म्हणजे राजपदच झालं ना ते. राजपद झालं म्हणजे विपरीत संन्यास योग त्यांच्या कुंडलीमध्ये, संन्यास नावाचा एक राजयोग देखील समजला जातो. तर तो संन्यास राजयोग त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. तर तो त्यांच्या कुंडलीत कसा, आता जो मागवाशी मी तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे बघा. हा त्यांच्या केंद्रस्थानामध्ये दशमामध्ये सूर्य बुधादित्य नावाचा राजयोग आहे शुक्राच्या राशीमधला. इथे देखील लाभामध्ये बघितलं मंगळ शुक्र एकत्र आहे, तो देखील एक उत्तम राजयोग बनला जातो. असा तो त्यांच्या कुंडलीत देखील उत्तम राजयोग आहे. ही पुराव्याची कुंडली त्यांची. ओके. मग काय की अनेक लोकांना प्रश्न पडला होता ना की अरे वा, संन्यासी व्यक्ती राजयोग, पण उच्चतम लोकप्रियता आता जी सांगितली तुम्हाला मी त्याप्रमाणे लोकप्रियता, त्या बुधाने त्यांना वाक्चातुर्य उत्तम मिळालेलं आहे. सूर्याप्रमाणे ओजस्विता आणि लोकप्रियता देखील उत्तम मिळाली. आणि त्यांचं जे कुंडलीतील लग्न आहे ते आहे सिंह लग्न. त्यामुळे उत्तम आक्रमक, निर्भीड असं ते व्यक्तिमत्व त्यांचं ठरतं. असा तो त्यांचा एक राजयोग बनला. अच्छा. त्यानंतर एक दुसरी एक कुंडली मी आपल्याला दाखवतो. ही आहे अरविंद केजरीवाल यांची कुंडली. बर. आता अनेक लोक आपण बघू की दुसऱ्यांची काही कुंडली पाहिली नाही गुरुजींनी, पण मी तुम्हाला एक विशिष्ट कुंडल्यांचा अभ्यास करून, जसं की संन्यासी व्यक्ती तो राजा कसा बनला, एक अधिकारी व्यक्ती आहे, खरंच क्लास 1 माणूस आहे आणि तो कसा काय अचानक मुख्यमंत्री बनलाय, त्याच्या कुंडलीत राजयोग कसा आला. एक उच्च अधिकारी झाले म्हणजे त्यांच्या कुंडलीत राजयोग होता म्हणून ते काय झाले, उच्च अधिकारी झाले. आणि हे पद कसं मिळालं त्यांना, तर यांची जी कुंडली आहे ती आहे वृषभ लग्नाची आणि यांच्या कुंडलीमध्ये सूर्य मंगळ पराक्रमामध्ये आहे, बुध शुक्र चतुर्थ स्थानामध्ये आहे. हा जो एक उत्तम त्यांच्या कुंडलीमधील योग आहे. त्याचबरोबर यांची जी कुंडली आहे लाभेश शुक्र गुरु तसेच पंचमेश बुध चतुर्थ स्थानामध्ये केंद्रामध्ये युती करत आहेत आणि बुध गुरु शुक्र या संपूर्ण ग्रहाची दृष्टी त्यांच्या दशम स्थानावर असल्यामुळे आणि त्यावेळेस जी निर्माण झालेली महादशा अंतर्दशा पाहतोय आपण, त्यावेळेस त्या दशेमुळे त्यांना उच्चतम लोकप्रियता मिळून अचानक असा मिळणारा राजयोग त्यांना प्राप्त झाला आणि त्या राजयोगामुळे ते एक उत्तम शासक बनले आणि उच्चपद त्यांना प्राप्त झालं. ते राजाच बनले, मुख्यमंत्री म्हणजे राजाच. असे त्यांना एक राजपद त्यांना देखील प्राप्त झालं. अजून तुम्ही कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यांचं हे केलंय दाखवतो तुम्हाला. आता त्यानंतर जी पुढची कुंडली आहे ती पुढची कुंडली अत्यंत तेजस्वी व्यक्तीची कुंडली. बर. ते म्हणजे सध्याचे उत्तम लोकप्रिय असणारे माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. अरे वा. आता यांची जी कुंडली आहे तर यांच्याही कुंडलीमध्ये कसा राजयोग आला हे आपण पाहूया. आणि
वय वर्ष किती नंतर त्यांच्याकडे राजयोग त्यांच्या कुंडलीत सुरू झाला. पूर्वीचा काळ जर आपण पाहिला त्यांचा आणि आताचा काळ जर पाहिला तर त्यांचा देखील काळ अत्यंत तेजस्वी आहे, बरोबर. कष्टदायक आहे आणि त्यांच्याही कुंडलीत संन्यास राजयोग आहे. जसा तुम्ही योगीजींच्या याच्यामध्ये केला. Yes. सगळं काही असून ते सर्वसंग परित्यागच आहे त्यांचा. अच्छा. ना हो. संसार नाही ना हो. काही बाकीच्या गोष्टीचं त्यांना आशा नाहीये. तर तसे यांची जी कुंडली आहेत तर चंद्र मंगळ मागवाशी सांगितल्याप्रमाणे मालव्य नावाचा योग केंद्रामध्ये तयार होतो लग्नस्थानामध्ये. त्याचबरोबर यांची जी कुंडली आहे तर बुध रवी बुधादित्य नावाचा राजयोग देखील यांच्या कुंडलीमध्ये आहे. त्याचबरोबर यांची जी कुंडली आहे अत्यंत लाभ आणि सुखप्रद अशी यांची कुंडली आहे. त्यामुळे त्यांची कुंडली आता या ग्रहांची कशी युती झाली हे सांगतो, बघून घ्या. लाभामध्ये रवी बुध बुधादित्य नावाचा राजयोग, त्याचबरोबर भाग्येश चंद्रयुक्त आहे, त्यामुळे केंद्रामध्ये कुलदीपक नावाचा देखील राजयोग यांच्या कुंडलीत आहे. सप्तमेश दशमात व शुक्र पराक्रमेश शनी दशमात आहे, त्यामुळे देखील उत्तम राजयोग तयार झाला. त्यामुळे अतिशय उच्च दर्जाची यांची पत्रिका ही कुंडलीनुसार समजली जाते. पण वय वर्ष 35 पर्यंत अत्यंत कष्टदायक असे व्यक्ती हे राहतात. बरोबर. त्यांचं हिस्ट्री अभ्यासल्यानंतर, इतिहास त्यांचा बघितल्यानंतर ते सर्वांना कळतच. हा, पूर्वीचा काळ जो आहे तो त्यांचा अत्यंत कष्टदायक आणि खूप सेवेमध्ये गेला त्यांचा. आणि आता जे राजयोग दिसतोय त्यांना तो संन्यास राजयोग त्यांच्या देखील कुंडलीत पाहायला मिळतो. मग आता मगाशी तुम्ही विचारले की येणारी 2024 कशी असणार आहे, बरोबर आहे, कोणाची सत्ता येणार आहे, तर आता हे त्याकडे आपण वळूया. चालेल. तर मोदीजींची कुंडली पाहिली आपण, भाजपची कुंडली पाहिली, काँग्रेसची कुंडली पाहिली आणि इतर जे आता आपण पाहतोय की अनेक पक्ष एकत्र झालेत आणि ह्यांची सर्वानुमते जर पाहिलं आपण तर या सर्व अंगाने पाहिलं असता आता पुढली जी कुंडली आहे 2024 लोकसभा, ती ही भाजपचा जो मुद्दा असणार आहे तो कुठला मुद्दा असणार आहे यावेळेस? कोणता? तो हा जो मुद्दा आहे राष्ट्रवाद. ओके. राष्ट्रवाद हा मुद्दा घेऊन, आतंकवाद आणि राष्ट्रवाद हा मुद्दा घेऊन ते लढण्यासाठी पुढे येणार आहे. बर. आणि हा मुद्दा घेऊन ते पूर्णपणे सत्ता भोगणार आहेत. सत्ता ही परत भाजपची येणार आहे. तर मग अनेक जण म्हणतील अरे गुरुजी तुम्ही सांगायची तर गरज नाही, हे डोळे दाखवून आम्हाला कळते भाजप सत्ता येईल. पण तसं नाही. तर अनेक लोकांनी प्रयत्न जरी केले तरी कुंडली सध्या भारताची जी आहे अत्यंत चांगली आहे. बर. त्याबरोबर बघितलं तर भारताच्या कुंडलीसोबत ही भाजपची कुंडली अत्यंत वरचढ आहे. त्यामुळे इतरांच्या याच्यासोबत बघितलं तर भाजप जे आहे साधारण 418च्या पुढे जागा स्वतः मिळवतील. 418च्या पेक्षा जास्त जागा स्वतः मिळवतील. अरे वा, म्हणजे एक हाती सत्ता येईल असं म्हणताय तुम्ही? 1001%. अरे हे तर माझ्या चॅनलसाठी काय युट्यूबसाठी एक ब्रेकिंग झालंय सध्याच्या घडीला. म्हणजे प्रेडिक्शन असं झालंय की खरंच अगदी मागच्या वेळी देखील मी पूर्णपणे किती जागा येतील हे सांगितलं होतं. जवळपास 80% खऱ्या ठरल्या होत्या त्यावेळेस. 80%. बर. 80% मी सांगितलं होतं. आणि जे पूर्ण सांगितलं होतं मी तर त्यांनी इतरांची जेव्हा बळ घेतलं सोबत, ज्यांना बळ, तेव्हा त्यांचा तो जादुई आकडा पूर्ण झाला होता. यावेळेस 418च्या पुढे आसपास जागा त्यांच्या वाढणारच आहे. आणि पंतप्रधान पुन्हा मोदीच. 100% काय 1,00,000% म्हणेल मी की मोदीजीच पंतप्रधान होणार आहेत. आणि येणाऱ्या 2029 पर्यंत पूर्णपणे स्वतः सत्ता भोगणार आहेत. 2028 नंतर ते उत्तरदायित्व दुसऱ्याच्या गळ्यामध्ये अर्पण करणार आहेत. पण 29 नंतर स्वतः ते थोडेसे बाजूला होतील. अच्छा. 28 नंतर ते दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालतील की हे पुढचा माझा चेहरा असेल. आणि 29 पर्यंत पूर्णपणे सत्ता भोगणार आहे. तेव्हा आणि महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर ह्यावर्षी आपल्या महाराष्ट्राच्या पण आहेत. बरोबर आहे. त्याचं आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची कुंडली आपण भाजप असेल, शिंदेसाहेब असतील, उद्धवजी असतील, त्याचबरोबर मनसे असेल आणि राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे. इतर सर्व पक्षांचा अभ्यास केला आणि महाराष्ट्राचा अभ्यास केला असता त्यावेळी देखील मी मागे पण सांगितलं होतं की अजून अंतर्गत बरेच पक्षांमध्ये खळबळ होणार आहे. तर संभ्रम अवस्था जी आहे ते अत्यंत चंद्राच्या गतीप्रमाणे, चंद्राची कला आपण महाराष्ट्राच्या पत्रिकेमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहतोय. तर त्यामुळे संभ्रम अवस्था शेवटच्या टोकापर्यंत पाहायला मिळणार आहे. म्हणजे कुणीच ठामपणे सांगू शकणार नाही की ही अमक्याची सत्ता येईल. बर. अचानक बदल भरपूर पाहायला मिळतील शेवटपर्यंत. पण सत्तेमध्ये असं काही आपल्याला कुंडलीनुसार बघता येईल की सत्तेमध्ये
कोणता गट वरचढ ठरेल? आता सत्तेमध्ये बघितलं तर इथे भाजप, शिंदे आणि मनसेला देखील यावेळेस खूप चांगले योग येणार आहेत. अच्छा. मनसेची स्थापनेची कुंडली, त्याचबरोबर राजसाहेबांची कुंडली पाहिली असता हां. ती देखील अत्यंत लाभदायक आणि खूप वरचढ ठरणार आहे. बरं. त्यामुळे यावेळेस खूप अनेक ठिकाणी काही खूप चांगले वेगळे बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि अनेक अंतर्गत कलह देखील भरपूर पाहायला मिळतील. आपण बघतोय, आपण सध्या जे काही काळ चाललेला आहे, तर मतांमध्ये देखील खूप तफावत, वेगळे धर्म, पंथ वेगळे होतील, बरेच कलह पाहायला मिळतील. पण पाहणार आहोत तर भारताची कुंडली, महाराष्ट्राची कुंडली आर्थिक स्थितीने खूप चांगली असणार आहे. म्हणजे जागतिक लेवलवरती भारत आणि महाराष्ट्राची देखील प्रतिमा खूप चांगली असणार आहे. अच्छा. आता तुम्ही जसं म्हणजे देशाचे जे केंद्रस्थानी बसलेले जे मोठमोठे नेते आहे, त्यांच्या बाबतीमध्ये आपण डिस्कशन केलं कुंडलीच्या बाबतीमध्ये. बरोबर. म्हणजे मोदी साहेब असू द्या किंवा राहुलजी असू द्या, यांच्या बाबतीमध्ये आपण बोललो. तर तुम्ही असा महाराष्ट्राच्या नेत्यांचा सुद्धा अभ्यास केलाय कुंडलीचा? हो, 100% सगळ्यांचा अभ्यास आहे माझ्याकडे त्यांचा. बरं. मग त्याच्यापैकी एक प्रभावशाली अशी कोणाची अशी तुम्हाला कुंडली वाटली? आता यावेळेस जसं बघितलं आपण तर शरदचंद्रजी पवार यांची देखील कुंडली अत्यंत प्रभावशाली आहे. बरं. त्यासोबत सध्या पाहायला असता आपण शिंदे साहेबांची कुंडली देखील अत्यंत प्रभावी आहे. आपण पाहतोय कुंडली तर फडणवीस साहेबांची कुंडली अत्यंत चांगली आहे. बरं. तर त्यांच्या कुंडलीमध्ये काही ग्रहांचे जर योग पाहिले आपण तर अनेक ठिकाणी त्यांना पक्षांतर्गत म्हणून या बाह्य खूप हे होतं. पण येणारी जी पुढची निवडणूक आहे त्यामध्ये उच्च पद त्यांना प्राप्त होणार आहे आणि शिंदे साहेबांना देखील एक उच्च पद प्राप्त होणार आहे. खरंच आहे. आता हे झाले राजकीय, प्युअर राजकीय, म्हणजे यांचं राजकारणच त्यांचं ऑक्युपेशन आहे असे. आता याच्या व्यतिरिक्त जे आहेत, एक नाव मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांचं कधी काही बघितलंय का ते मला सांगा. ते म्हणजे आता सध्याच्या सर्वांच्या चर्चेचा विषय असलेले आपले मनोज जरांगे पाटील. यांच्या बाबतीतली पण तुम्ही काही कुंडली बघितली आहे? नाही, यांच्या कुंडलीवर कधी काही माझा अभ्यास करण्याचा योग नाही आला किंवा नाही. आता नक्कीच तुम्ही सांगितले तर मी निश्चित त्यांची कुंडली मिळवायचा प्रयत्न करेल आणि निश्चित त्यांच्यावरती मी भाष्य करेन. कारण की त्यांचं कसं झालंय की एक वर्षभरापूर्वी बघितलं, एक 6 महिन्यापूर्वी बघितलं, तर त्यांचं म्हणजे आपल्याला त्यांचं नाव सुद्धा माहित नव्हतं. बरोबर. आणि आज पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं, पूर्ण भारतामध्ये घराघरापर्यंत, म्हणजे प्रत्येक मीडियाला, प्रत्येक जो मीडियाशी रिलेटेड व्यक्ती आहे महाराष्ट्राबाहेर, त्यांना सुद्धा त्यांचं नाव माहिती आहे. अगदी बरोबर आहे. निश्चित मी, तुम्ही म्हणलाय आता तर माझ्याकडे प्रश्न छान मिळालाय मला, तर निश्चित त्यांची मी पत्रिका मिळवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यांचे जवळचे जे लोक आहेत सगळे माझे मित्रच आहेत आणि अनेक त्यांच्याकडले जवळचे लोक आहेत ते माझ्याकडे येतात कुंडली पाहायला. तर मी निश्चित त्यांची तारीख वेळ मिळवायचा प्रयत्न करून निश्चित त्यावरती मी भाष्य करेन पुढच्या वेळेस. आता आपण जे बोललो ते बोललो राजयोगांवर, ओके. पण असे पण काही झाले की जे राजा बनलेत, म्हणजे एक लेमॅन भाषेमध्ये सांगायचं झालं की राजा बनले नंतर ते भिकारी झालेत. बरोबर. ओके. तर हा एक हे अशी एक टर्म काही असते का? असते, नक्कीच असते. जेव्हा कुंडलीमध्ये एखाद्या व्यक्तीचा राजयोग असतो आणि काही दशा खूप चांगल्या असतात काही ग्रहांच्या, जसं बुध आला की बुधाची दशा आहे, गुरुची आहे, राहूची आहे, शनीची आहे. तर त्या काळामध्ये जर काही विपरीत महादशा आल्या, म्हणजे आपण पापग्रहांच्या म्हणूया या त्यांच्या काही वेगळ्या विशिष्ट स्थानांच्या, तर त्या काळामध्ये त्यांना त्या राजकीय स्थितीमध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळतात. मग त्या काळामध्ये जर त्यांनी काही चांगल्या उपासना केल्या, काही उपाय केले, तर निश्चित त्यांना त्या गोष्टी सहजरित्या सफर करायला मिळतात. नाहीतर आपण पाहतो ना की अचानक कोणी आमदार होतो, खासदार होतो आणि नंतर काही वर्षानंतर त्याचं नावही कोणाला माहित नसतं. जसं आता एखाद्या व्यावसायिक असेल, अचानक खूप एका उंच लेवलला जातो आणि काही दिवसांनी पाहतोय तर आपल्याला परत तो एका साध्या लेवलवर असतो. का? तर त्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती त्यावेळेस बदलली की त्या टायमिंगमध्ये जर आपण काही उपासना उपाय केले तर निश्चित ॲज इट इज आपण ती स्थिती मेंटेन करू शकतो. आता हे जे राजकारण चालू होतं, तर असं काही सांगता येईल, अशी काही उदाहरणं देता येईल की बाबा यांचा राजयोग पहिले होता, पण आता काही ग्रहांची स्थिती बदलल्यामुळे यांच्यासोबत असं घडलंय, जे राजकारणामध्ये जो कलह झाला, मी अभ्यासलेले आहेत, पण आता वैयक्तिक जाहीररित्या ह्या गोष्टी व्यक्तींच्या नावानुसार नाही सांगता येत. पण त्यांच्या याच्यामध्ये त्या गोष्टी होतात म्हणून ते झालं. मी सांगितलंय आणि त्या लोकांनी त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. आता जे मी दोष म्हटलं, तर एक सर्वसाधारण दोषाचे काय प्रकार असतात, कुंडलीतील दोषाचे काय प्रकार असतात, आणि दुसरं म्हणजे काय की दोषांचं म्हणजे त्याच्यावर उपाय काय असतो? निश्चित खूप सुंदर प्रश्न आहे आणि सर्वसामान्याच्या मनात निर्माण होणारा प्रश्न.
आता कुंडलीमध्ये कुठल्या कुठल्या ग्रहांच्या युती आल्या दोष. आता सर्वात पहिला दोष असतो की जनन, पंचांग जनित जनन योग. जसं की आता नक्षत्र आहेत, मूळ नक्षत्र, ज्येष्ठा नक्षत्र असेल, त्यानंतर कुंडलीतील काही योग असतात, वितिपात योग असेल, गंड योग असेल, तर हे असे पंचांगजनित काही दोष असतात, काही तिथी असतात, चतुर्दशी असेल, अमावस्या असेल, यावरती जर जनन झालं म्हणजे जन्म झाला जातकाचा, तर ते देखील दोष समजले जातात. त्याचबरोबर ज्या जातकाची कुंडली आहे त्या जातकाच्या कुंडलीमध्ये राहू रवी एकत्र आला तर ग्रहण योग बनतो, राहू चंद्र एकत्र आला तो देखील ग्रहण योग बनतो, शनी केतू एकत्र आला तर शापित योग बनतो, मंगळ राहू एकत्र आला तो अंगारक नावाचा योग बनला जातो, आणि केतू चंद्र आला तर विषयोग बनला जातो, शनी चंद्र देखील एक योग विषयोग बनतो. मी जसे कुंडलीतील आता ह्या युती सांगितले तुम्हाला. आता जसं एक्झाम्पल आपण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये कर्क राशीचा मंगळ असेल, राहू असेल, अंगारक योग बनला गेला, कर्क राशीचा नीचेचा मंगळ असेल, तर अशा व्यक्तीने किती जरी पैसे कमवले तरी खर्च त्या व्यक्तीमागे खूप असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही म्हणालात की हे ₹1,00,000 घे आणि हे बाजारात जाऊ नये, तो लाख रुपये खर्च करू नये. जर 10,000 खर्च करेल, ₹1,00,000 खर्च करू नये. म्हणजे जेवढे कमवेल तो तेवढा खर्च त्याच्यासोबत. मग अनेक लोक म्हणतात अरे पैसा माझ्याकडे येतो, टिकत नाही. पैसा हा टिकण्यासाठी नसतोच मुळात, बरोबर आहे, खर्च करण्यासाठीच येतो ना. मग अशा व्यक्तींना मी काय उपाय सांगतो, ग्रहांचा तर सांगतोच उपाय त्या मंगळाचा करायचा, पण इन्व्हेस्टमेंट लॅबिलिटी वाढवायला सांगतो नेहमी. मग अनेक मी माझ्याकडे जातक आहेत, मी अभ्यास केला त्यावरती, तर मग त्या व्यक्तींना मी सांगतो की नेहमी तुम्ही काही ना काही ॲसेट लोन, वाहन लोन घेत चला, जेणेकरून मग त्या व्यक्तींनी जशी अपेक्षा केली जेवढे खर्च वाढले तेवढं त्याचं अर्निंग वाढतं, जे माझ्या अनुभवातून आहे. त्याचबरोबर त्या कुंडलीमध्ये जेव्हा मंगळ आणि राहू धनस्थानामध्ये एकत्र येतात, तिथून आम्ही वाणी देखील पाहतो. अशी व्यक्ती कशी असतात, फटकळ बोलणारे, बरोबर, म्हणजे त्यांच्या तोंडातून शब्द निघला की समोरच्याचे कान तृप्त झाले समजायचे. तर असे ग्रहांचे योग बनतात. आता अष्टम स्थानामध्ये जर असा एखादा योग बनला गेला राहू मंगळ, मग अशा व्यक्तींना काय होतं की पाईल्स सारखे रिलेटेड त्रास होणार. तर षष्टम स्थानामध्ये अशा काही गोष्टी बनल्या, डायजेशनचे प्रॉब्लेम होणार, आणि असे विकार जे अनेक घडले जातात, त्याने त्रास उद्भवतात. आता एखादा जातक आमच्याकडे आम्ही डायरेक्ट सांगतो की तुला चष्मा आहे, उजव्या डोळ्याचा नंबर आहे. का सांगतो, कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून. बिंदास एखादा व्यक्ती झोपेमध्ये बोलतो हे देखील आम्ही डोळे बंद करून सांगतो त्याला. कुंडली पाहिली की हा व्यक्ती झोपेमध्ये बोलतो, हे कसा बोलतो, का बोलतो, हे ग्रहांची स्थिती, ग्रहांची कशी युती आहे, ग्रह कुठल्या कुठल्या स्थानात आहेत हे पाहून ठामपणे सांगू शकतो या ग्रहांच्या युतीनुसार. आता यातले उपाय कसे असतात, जसं की ग्रहांमध्ये कुठल्याही युती आहेत तर ह्या युती पाहिल्या जातात आणि त्यानुसार की राहू आणि रवी एकत्र आहे ग्रहण योग, मग या ग्रहण योगाची आम्ही शांती करायला सांगतो. बेसिकली आम्ही काय आहे की वैदिक आहोत, वेदाचा अभ्यास केलेला आहे, पिढ्यानपिढ्या आमच्याकडे वैदिक काळ घरी घडलेला गेला आहे, आणि ज्योतिष हे आम्ही काही कुठल्या सेमिनारमध्ये जाऊन 7 दिवसात 8 दिवसात शिकलेलो नाहीत. हे पिढ्यानपिढ्या परंपरागत गुरुकुलमध्ये राहून अध्ययन केलेले आम्ही. त्यामुळे वैदिक उपाय आम्ही करतो आणि त्या वैदिक उपायाचे त्या जातकाला अत्यंत लाभ होतात. म्हणजे वैदिक उपाय म्हणजे 1-2 उपाय असे सांगा ना. तो वैदिक उपाय म्हणजे काय की वैदिक शांती पूजा जी केली जातात तो वैदिक वेद मंत्राद्वारे आम्ही करतो, वेद मंत्रातून करतो. पुराणोक्त आणि वैदिक हे 2 प्रकारामध्ये पूजन केलं जातं. जसं की अनेक कर्म आहे, श्रौत कर्म आणि स्मार्त कर्म. तर स्मार्त कर्म हे आपल्याकडे केलं जातं, श्रौत हे साऊथमध्ये केलं जातं. तर आपल्याकडे स्मार्त कर्म आम्ही करतो आणि वैदिक प्रकाराने सगळ्या पूजा करतो. त्यामुळे काय आहे की वैदिक मंत्राने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होती, व्हायब्रेशन्स चांगले मिळतात आणि त्या जातकावरती त्याचा परिणाम चांगला होतो. मग आता शांती पूजा करतो म्हणजे काय करतो की आता ग्रहांची पूजा करतो. आता अनेक लोक माझ्याकडे येतात, ते म्हणतात ग्रह कसे ओळखायचे, काय करायचे, आणि सगळं थोतांड आहे वगैरे वगैरे वगैरे. पण छोटंसं उदाहरण देईन तुम्हाला मी. आता चंद्रायन वरती गेलं, मंगळावरती आपलं यान गेले, मग हे गेले कसे, नासाने जेव्हा अभ्यास केला तर आमच्या ऋषीमुनीने, आमच्या म्हणजे आपल्याच, बरोबर, जे न मानणाऱ्या लोकांसाठी म्हणलं थोडक्यात की आपल्या ऋषीमुनींनी याचा सखोल अभ्यास करून ग्रंथ अनेक निर्माण करून ठेवले. त्याच वेळेस अनादिकाळी त्या ग्रंथांमध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे की या पृथ्वीच्या कक्षेच्या आग्नेय दिशेला कोण आहेत, चंद्रग्रह विराजमान होता, दक्षिण दिशेला मंगळ ग्रह विराजमान होता,
तर तुम्ही बघितलं असेल पूजा करताना आम्ही ग्रहांचे जेव्हा प्रतिकृती मांडतो, आकृत्या काढतो काही आणि रंग देतो त्याला विशिष्ट. सूर्याला लाल रंग देतो, चंद्राला पांढरा रंग देतो, मंगळाला त्रिकोण काढतो, लाल रंग देतो. तर का? जेव्हा आमचे अंतराळवीर अंतरिक्षामध्ये पोहोचले, चंद्रावरती गेले, मग त्यांनी कुठल्या कलरची माती सांगितली? पांढऱ्या कलरची ना. तर आम्ही पांढऱ्या कलरचाच तो चंद्र मानतो. आणि पृथ्वीच्या कक्षेच्या आग्नेय दिशेला चंद्र आहे हे ऋषीमुनींनी सांगितले. मंत्रांमध्ये त्याचे उल्लेख आहेत. त्याचबरोबर दक्षिण दिशेला मंगळ आहे, त्याचा कलर देखील कसा आहे? लाल. जेव्हा अंतरिक्ष मंगळावरती पोहोचले त्यांनी सांगितले की मंगळाची माती जी आहे ती लाल कलरची आहे. तर ऋषी मुनींनी लावलेला शोध बघा, अनादिकाळी लावलेला शोध आहे. तर मी म्हणत नाही की बाबा वेद आणि विज्ञान हे एकच आहेत, हे काही वेगळं नाहीये. फक्त त्याला पेटंट घेतले गेले आणि ते सिद्ध केले गेले. तर पूर्वी काळी ऋषीमुनी आपल्या कुठल्याही गोष्टीला सिद्ध करत नव्हते ना. कोणी प्रूफ विचारलं म्हणून प्रूफ दाखवत नव्हते. आहे हे आहे. आता हे विज्ञानाने काय दाखवलं? वेगळं दाखवलं जातं. आता विज्ञानाला जर मी म्हणलं की विज्ञानाच्या भाषेमध्ये पाण्याची संज्ञा काय? H2O. बरोबर आहे. मी जर म्हणलं H वेगळा करा आणि O वेगळा करा, करून दाखवेल कुठला वैज्ञानिक मला? नाही. त्यातलं वेगळं ऑक्सिजन वेगळं करा आणि हे हायड्रोजन वेगळं करा, करतील ते? नाही. मग इकडे फक्त धर्माला आणि वेदालाच आपण प्रश्न विचारू शकतो. तर ते करू देतील की वेगळे? नाही. तर हे संभ्रम नाही करत मला, पण मुळात आपलं खूप गहन शास्त्र आहे. अनेक देश यावरती खूप रिसर्च करतायत. याची पॉझिटिव्हिटी प्रत्येक मंत्रांची किती आहे. आणि नासा देखील सगळ्यात जास्त आपल्या पंचांगाला फॉलो करतात. जेव्हा यान सोडतात पृथ्वीची जेव्हा पोकळी निर्माण होती, पोकळी केव्हा निर्माण होती? एकादशीच्या दरम्यान. एकादशी पौर्णिमेच्या दरम्यान त्या पोकळी निर्माण होत असतात. त्या पोकळीच्या वेळेलाच यान सोडले जातात आपले सगळे. आणि मग आम्ही ग्रहांच्या शांती करण्याकरता त्या वैदिक पूजा करतो आणि वैदिक पूजेमध्ये हवन देखील केलं जातं. अग्निंदूतम पुरोददे हव्यवाहम उपपूर्वे देवाम आसा दयादिह. देवाचा दूत कोण आहे? अग्नी. त्या अग्नीमध्ये आहुती दिल्यानंतर भगवंतापर्यंत आहुती पोहोचवायचं काम हा अग्नी करत असतो. तर आपण आहुती कुठली कुठली देतो? काळे तीळ असतील, जव असतील, पांढरे तीळ असतील, तांदूळ असतील, ह्या गोष्टींची आपण आहुती देतो. त्याचबरोबर गाईचं शुद्ध तूप आणि वनस्पती त्यामध्ये टाकल्या जातात झाडांच्या. ज्या दुधाळ वनस्पती आहे, दुधाळ झाडं आहेत, हे आपण हवनासाठी वापरतो. मग आपण म्हणतो की कुठली वस्तू जाळली तर काय निघतो त्याच्यातून? सायंटिफिकली कार्बन डायऑक्साईड. पण जेव्हा ह्या हवनामध्ये टाकलेल्या वस्तू, गाईचं शेण असेल, गोमूत्र असेल, ह्या गोष्टींनी केलेलं आपण हवन करतो, ह्या औषधी, ह्या समिधा आपण जाळतो, तेव्हा त्यातून निघणारं कार्बन डायऑक्साईडचं मायक्रो 0 प्रमाण असतं. आपण कुठली गोष्ट जाळात टाकतो का त्या अग्नीमध्ये टाकतो का? नाही. त्या विशिष्ट झाडांच्याच वस्तू टाकतो ना. जसं की उंबर असेल, पिंपळ असेल, पळस आहे, दुर्वा आहे, आगाडा आहे, अनेक वनस्पती, ज्या दुधाळ वनस्पती, ज्या वनस्पतीमधून दूध निघतो, तर ती वनस्पती आपण हवनाला घेतो. गाईचं शुद्ध तूप घेतो. तर बघा, गाईचं शुद्ध तूप जेव्हा आपण कोलेस्ट्रॉल चेक केलं तर गाईच्या तुपातून कोलेस्ट्रॉल 0 निघते सायंटिफिकली. आणि जाळल्यानंतर त्यातून ऑक्सिजनच मिळतो. आणि हे जे वृक्ष आहेत प्रदक्षिणाला आपण वापरतो. वैदिक उपायामध्ये आम्ही सांगतो की बाबा औदुंबरला प्रदक्षिणा करा, तर ऑक्सिजन देणारे झाड आहे 24 तास. वडाला प्रदक्षिणा करा, ऑक्सिजन. तुळशीला सांगतो, हे सगळे ऑक्सिजन देणारे गोष्टी. तर ह्या हवनामध्ये वापरल्या जातात. आणि यांनी काय होतं की अंतरिक्षाची शुद्धी, वायुमंडलाची शुद्धी होती. आणि हवन करताना जो जातक समोर बसलेला असतो व्यक्ती, तो हवन करतो स्वाहा म्हणून. या मंत्रांचे व्हायब्रेशन, मंत्रांची सकारात्मकता आणि त्या अग्नीतून निघलेली सकारात्मकता त्या व्यक्तीच्या हृदयावर धारण केली जाते. अच्छा. आणि वनस्पती आम्ही काही विशिष्ट प्रकारच्या त्या कलशांमध्ये देखील वापरतो, जे कलश समोर मांडलेले असतात. आणि मंत्राद्वारे अभिमंत्रित त्या थोडक्यात रिचार्ज झालेल्या आजच्या भाषेमध्ये त्या वनस्पतीयुक्त जलाने त्या व्यक्तीला आम्ही स्नान देखील सांगतो. तर अनेक नामांकित डॉक्टर आहेत, नाव उल्लेख करत नाही, तर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की गुरुजी, हे मी जेव्हा औषधीयुक्त पाण्याने स्नान केलं तेव्हा एक विद्युत शक्ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करती, असा भास मला झाला. आणि ते उत्तम मोठे हृदयरोग तज्ञ शहरातले नामांकित. त्यांनी मला ही गोष्ट सांगितली की हृदय म्हणजे काय, रोज परमात्म्याच्या जवळच असतात ते. आमच्या शास्त्रामध्ये एक मंत्र आहे, लाभस्तेषाम जयस्तेषाम कुतस्तेषाम पराजया
येशाम इंदिवर श्यामो हृदयस्तु जनार्दना. प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक जनार्दन निवास करत असतो. जनार्दन म्हणजे कोण? जो आपला नेहमी ब्लिंक होतो काही काही सेकंदाला, तो आत्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो. तर ते रोज हृदयरोग तज्ञ पाहतच असतात. तर त्यांनी मला सांगितलं की एक विद्युत शक्ती संचारल्यासारखं आमच्याकडे झालं. असे वैदिक उपाय करतो. वैदिक काही मंत्रांचे आम्ही अनुष्ठान त्या जातकांना सांगतो. काही रत्न धारण करायला सांगतो. रत्नांमध्ये देखील वैश्विक प्रकारची ऊर्जा असते. जसं आता एक्झाम्पल आपण पाहतो की पूर्वी काळी त्या रत्नांचं भस्म करून त्या वैद्य त्या लोकांना खायला द्यायचे. उपाय त्या रत्नांचे केले जायचे आणि मग ते लोक ठीक व्हायचे. जसं आता काय आहे की रत्न आम्ही काय सांगतो की विशिष्ट रत्न विशिष्ट बोटावरती घाला. जसं की एक्झाम्पल हा पाचू आहे, तर पाचू करंगळीत घालावा. मग ते रत्न घालताना देखील कुंडली पाहून घालणं गरजेचं असतं. सहजरित्या लोक काय करतात, रत्न धारण करताना माझी रास मिथून आहे मग मी पाचू घातलं पाहिजे असं नाही. तर त्या ग्रहांची स्थिती काय कुंडलीमध्ये, कुठल्या अवस्थेमध्ये आहे, मृतावस्था, वृद्धावस्था, बालावस्था, कुमारावस्था, यानुसार ते रत्न त्यांनी निवडले पाहिजेत, ते रत्न घातले पाहिजेत, त्याचा दर्जा. आणि मग ते रत्न जे आपण घातले विशिष्ट स्थानावरती, तर त्या नसांची बोटामध्ये नस आहेत, नसांची कनेक्टिव्हिटी कुठे, ब्रह्मरंध्रावरती, ब्रेनवरती. आणि काही काही सेकंदाला प्रत्येक शरीरातली एक नस ब्लिंक होती आणि मग त्या रत्नांमधले औषधी गुणतत्व ते खेचायचं काम करते आणि इथे पोहोचवते आपल्या. आणि मग त्या रत्नांची वैश्विक ऊर्जा आपल्याला मिळते. जसं की सोलर पॅनल काम करतं की लाईट बनवायची त्याला लाईट बनवून देतं, ज्याला गरम पाणी करायचं गरम पाणी करून देतं, ज्याला त्यात भोजन बनवायचे त्या ह्याच्यावरती त्याला भोजन बनवून. त्याचप्रमाणे हे त्या त्या ग्रहांचे कारकत्व त्या त्या ह्याच्यावरती काम करतात. म्हणजे हे खरंच खूप मोठं शास्त्र आहे. हे तुम्हाला असंच सांगता येणार नाही, जे की अभ्यास करूनच सांगितलं जातं. खरंच आहे, तुमचा अभ्यास पण खूप आहे आणि तुमचा अजून एका गोष्टींवर अभ्यास आहे, जे की मी मागच्या वेळेस तुमच्याकडे जेव्हा कन्सल्टेशनला आलो होतो, तर तेव्हा तुम्ही मला याचं महत्त्व, रुद्राक्षांचं महत्त्व सांगितलं होतं. तर पहिला प्रश्न माझा असा आहे रुद्राक्षांच्या बाबतीमध्ये, की खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? बरोबर. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणी रुद्राक्ष धारण केले पाहिजे, म्हणजे पर्टिक्युलर राशीनुसार रुद्राक्ष धारण केले पाहिजे की कसं? अत्यंत चांगला प्रश्न आहे. आजकाल आपण पाहतो की रुद्राक्षाचं महत्व प्रत्येकाला झालेलं आहे. बरोबर. प्रत्येकाला वाटतं की मी रुद्राक्ष धारण करावं. तर रुद्राक्ष धारण करताना काही नियम आहेत, काहीची पण लोकांना भीती वाटते. हो, कारण आहार विहार हा पूर्वीपेक्षा लोकांचा थोडा बदललेला आहे. थोडा म्हणण्यापेक्षा भरपूर बदललेला आहे. तर ते रुद्राक्ष म्हणजे काय? रुद्र म्हणजे काय? भगवान शंकर. अक्ष म्हणजे काय? डोळ्यातील अश्रू. त्यातून निर्माण झालेला हा रुद्राक्ष. आणि रुद्राक्ष हे जे सर्वात श्रेष्ठ मानले जातात ते नेपाळ, इंडोनेशिया, नेपाळ आणि हल्ली बघितलं तर आपल्या शहरात देखील उगवतात. हो का? पण प्रत्येक स्थानाचं महत्व असतं. जे हिमालयामध्ये असतील या नेपाळमध्ये रुद्राक्ष असतील, ते विशिष्ट स्थानामध्ये तिथला अक्ष पडलेला आहे त्यांचा, म्हणून ते रुद्राक्ष विशिष्ट फलद्रूप आहेत. त्या जागेतले व्हायब्रेशन्स त्यामध्ये चांगल्या प्रकारचे येतात. मग 1 मुखापासून ते 14 मुखीपर्यंत आहेत. हल्ली बाजारामध्ये अगदी 24 मुखापर्यंत मिळतात. म्हणजे पण ते ऑथेंटिक आहे का? विशिष्ट दुर्मिळ मिळतात, पण आता मुबलक असे उपलब्ध होतात. पण त्याला सिद्ध करण्याकरता, त्याला पाहण्या करण्याकरता, त्याची परीक्षा करण्याकरता अनेक शास्त्राने काही सांगितलेले आहेत. जसं की त्याचं परिपक्वता आली असेल, ओरिजिनल रुद्राक्ष आहे, परिपक्व आहे, तो पाण्यामध्ये टाकला तर सहजरित्या बुडतो. म्हणजे तो तळाशी जातो. ओके. त्यानंतर 2 आपण जर कॉपरचे सिक्के घेतले, ओरिजिनल असेल, चांगला परिपक्व असेल, तर दोन्हीमध्ये जर धरला तर तो गोल फिरतो. तांब्याचे 2 सिक्के हवेत, तो देखील तसा देखील ओळखला जातो. आता ह्या परीक्षण करण्याची कोणाला गरज नाही उरली सर. आता आपण आजच्या युगात आहोत, वैज्ञानिक युगामध्ये. तर आता सायंटिफिक आपल्याला भरपूर लॅब आहेत ना. त्या लॅबमध्ये ऑथेंटिक आपल्याला त्याच्यामध्ये त्याला टेस्ट करता येईल. म्हणजे याच्यासाठी पण वेगळ्या स्पेशल लॅब आहेत. स्पेशल लॅब आहेत, रत्नांच्या लॅब आहेत, रुद्राक्षांच्या लॅब आहेत. आणि ते ऑथराईज कुठून झालेलं आहे? गव्हर्नमेंट अप्रूव्ड असे लॅब आहेत त्या. अच्छा. हो. आणि त्या लॅबमध्ये आपल्याला त्याला स्कॅन केलं जातं. स्कॅन करून त्याच्या खऱ्याच रेषा आहेत का, आता कारण खोटे लोक भरपूर आहेत बाजारात, तर त्याला रेषा आता काही जेवढे 7 मुखाच्या पुढे गेले की रेट भरपूर असतात, मन मागे किमती असतात.
तर मग त्याच्या रेगा कोणी हाताने दिल्यात का, ते अविश्वास घ्यायची गरजच नाही. की त्या लॅबमध्ये जेव्हा आपण त्याला स्कॅन करतो, स्कॅन केल्यानंतर एक्सरे होतो त्याचा. एक्सरे केल्यावरती खऱ्याच त्याच्या किती रेषा आहेत, त्याच्यामध्ये बी आहे की नाही, खरं फळ कसं कळेल? त्या फळामध्ये जर बी असेल तर खरं फळ समजू ना. बरोबर. तर खोटं असेल तर बी असेल का त्यामध्ये? नाही. तो भले बुडला, गोल फिरला, तरी त्याच्यावर विश्वास नका ठेवू. आजच्या वेळेला, आजच्या स्थितीमध्ये लॅबमध्ये टेस्ट केलेल्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि स्कॅन करा, एक्सरे करा. एक्सरे केले त्यामध्ये बी दिसेल तुम्हाला. 8 मुखे असेल तर वरती त्याला 8 रेषा दिसतील तुम्हाला पूर्ण. त्याच्यामध्ये त्याला बी दिसतील तुम्हाला. तेव्हा त्याच्यावरती परिपूर्ण विश्वास ठेवायचा की हा ओरिजिनल आहे. अच्छा. म्हणजे ते लॅबचं सर्टिफिकेट जे येईल, सर्टिफिकेट नुसते कुठल्याही लॅबचं नको. ऑथेंटिक असणारी लॅब असावी. एक्सरे केलेला असावा, एक्सरे स्कॅन त्याला जोडलेला असावा, तर त्याला खरं समजा तुम्ही. अच्छा. नुसतेच बाजारामध्ये अगदी ओंजळीने पोत्याने रुद्राक्ष मिळतील तुम्हाला. मग त्यातले खरे कसे समजणार तुम्ही? खरंच. आणि तो खराच नेपाळचा आहे का हे देखील पारदर्शकता त्या लॅबमध्ये टेस्ट केल्यावर आपल्याला पाहायला मिळते. अच्छा. तर आणि नेपाळच्या रुद्राक्षालाच विशिष्ट महत्व आहे. आता जे तुम्ही सांगितलं की 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहे, पण आता 24 मुखीपर्यंत पण येतात. मग शास्त्र काय सांगतं? शास्त्रांची मान्यताच 14 पर्यंतच आहे. पुढे पण आहे मान्यता, पण ते दुर्मिळ असतात. दुर्मिळ असतात. अच्छा. दुर्मिळ असतात. ते मिळताना खूप कमी प्रमाणामध्ये मिळतात, त्यामुळे दुर्मिळ. पण 14 मुखापर्यंत सहजरित्या उपलब्ध होतात. आता एकमुखीसाठी देखील अनेक संभ्रम आहे. एकमुखी खूप विशिष्ट आणि दुर्मिळ समजला जातो. पण हल्ली एक काजूच्या प्रकाराचा साऊथ मधला किंवा इंडोनेशियाचा मिळतो, पण त्याचं विशिष्ट असं फळ मिळत नाही. ते बऱ्याच जणांचा गोल जो असतो, गोल एकमुखी मिळाला नेपाळचा, तर तो खूप अत्यंत लाभदायक आणि फलद्रूप ठरला जातो आणि तो अत्यंत दुर्मिळ आहे. आणि असं काही आहे का की कोणी आणि कोणत्या मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे? बरोबर. प्रत्येक राशीनुसार रुद्राक्ष घालावं. तसं 1 ते 14 मुखी प्रत्येक जण घालू शकतो. तसं आपल्या गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. 32 मणी जे आहेत ते गळ्यामध्ये धारण करावेत, हातामध्ये विशिष्ट धारण करावेत, दंडामध्ये विशिष्ट, शिंडीमध्ये धारण करावेत, कानामध्ये धारण करावेत. पण आता आजच्या युगामध्ये जर आपल्याला एवढं सगळं धारण करून मग तर पण बाळासाहेब ठाकरे त्यांच्या याच्यामध्ये होतं. नक्की रुद्राक्ष 100% घालायचं. कुठलेही तुम्ही एक उच्च पदस्थ, ते म्हणजे काय की ते काही सर्वसामान्य नव्हते ना. नव्हते. बरोबर आहे. सर्वसामान्य नव्हते ते. खरंच आहे. ते खूप अधिकारी पुरुष होते ते. अधिकारी पुरुष जे असतात, आणि कुणी श्रेष्ठ व्यक्ती बघाल तर रुद्राक्ष धारणाचं आपल्या शिवलीलामृत आणि गुरुचरित्रामध्ये खूप अत्यंत सुंदर वर्णन आहे. तर त्यावर प्रत्येक व्यक्तीने रुद्राक्ष धारण करावं. मग आचार विहार, आहार विहार पाळावे का माझ्याकडे येतात विचारला की रुद्राक्ष घातलाय, मग याचं आचरण काय पाळावं? तसं आपलं शास्त्र अभक्ष भक्षण खायला कोणी परवानगी देत नाही. ते राक्षसी आहार आहे थोडक्यात. तो आहार, त्या आहाराचा आणि रुद्राक्ष धारण करण्याचा कुठलाही संबंध नाही. पण ते खायला आपलं शास्त्र परमिशनच देत नाही. पहिली गोष्ट तीच आहे. तिथूनच सुरुवात तिथेच आहे. मग तो खायचा नाही खायचं का, आहार कसा पाळायचा, विहार कसा पाळायचा, तो त्या व्यक्तीचा तो प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न. फक्त तो रुद्राक्ष धारण केल्याने ते करावं नाही करावं असं काही कुठल्या शास्त्रात उल्लेख नाही. कोणी धारण करावं कोणी नाही. प्रत्येक जण घालू शकतो. 1 ते 14 मुखीपर्यंत प्रत्येक जण घालू शकतो. पण प्रत्येकाच्या राशीनुसार विशिष्ट मुखाचा रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करू शकतो आपण. आता कुंडलीतील काही ग्रहांची योग असतात, त्यानुसार आम्ही सांगतो कोणाला की 8 मुखी घाला आपण. त्या ग्रहांचा अमल त्या रुद्राक्षावरती आहे. 7 मुखी आपण घाला, 4 मुखी घाला. तर राशीनुसार देखील आपण रुद्राक्ष निश्चित घालू शकतो. तर राशीनुसार सांगतो तुम्हाला. मेष राशीच्या जातकाने 3 मुखी रुद्राक्ष धारण करावा. वृषभ राशीच्या जातकाने 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. मिथुन राशीच्या जातकाने 4 मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्याचबरोबर कर्क राशीच्या जातकाने 2 मुखी रुद्राक्ष धारण करावा. सिंह राशीच्या जातकाने 12 मुखी रुद्राक्ष धारण करावा. कन्या राशीच्या जातकाने 4 मुखी रुद्राक्ष धारण करावा. त्याचबरोबर तुळ राशीच्या जातकाने 6 मुखी रुद्राक्ष धारण करावा. वृश्चिक राशीच्या जातकाने 3 मुखी रुद्राक्ष धारण करावा. आणि धनु राशीच्या जातकाने 5 मुखी रुद्राक्ष धारण करावा. मकर राशीच्या जातकाने 7 मुखी रुद्राक्ष धारण करावा. आणि कुंभ राशीच्या जातकाने 7 मुखी रुद्राक्ष धारण करून मीन राशीच्या जातकाने देखील 5 मुखी रुद्राक्ष धारण करावा, असं आपल्या या शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे.
त्याचबरोबर प्रत्येक राशीच्या स्वामीनुसार देखील रुद्राक्ष धारण करावा असं देखील शास्त्रामध्ये नमूद केले. जसं की कुंभ राशी आणि मकर राशीचा स्वामी आहे शनी, तर शनीचं कारकत्व असणारा रुद्राक्ष देखील त्या व्यक्तीने धारण करावा असं देखील विशिष्ट घातलेलं आहे. पण आता हे रुद्राक्ष घेतले तर प्रत्येक मुखानुसार रुद्राक्ष सिद्ध करण्याचा एक विधी आहे. आता जसं की एक्झाम्पल आपण एखादा फोन घेतलाय, तो डायरेक्ट चालू करता येतो का आपला? नाही, त्याला ऍक्टिव्हेट करायला लागतं ना. ऍक्टिव्हेट करावं लागतं, सेटिंग करावं लागते, बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात. तसंच हे रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते आणल्यानंतर काही विशिष्ट त्याचे काही माप आहेत. ते घेतल्यानंतर तो सिद्ध करण्यापूर्वी त्याला काही दिवस गाईच्या शुद्ध तुपामध्ये अथवा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलामध्ये ठेवलं जातं. बरं. त्यानंतर त्याला बाहेर काढल्यावर स्वच्छ गंगाजल, कच्चं दूध घालून त्याला प्रत्येक मुखाचे विशिष्ट मंत्र आहेत, त्यानंतर त्याला अभिमंत्रित करावं लागतं. अभिमंत्रित केल्यानंतर त्याचा विशिष्ट अभिषेक करून मग काही विशिष्ट न्यासादी विधी करून तो धारण करायचा असतो रुद्राक्ष. तेव्हा तो फलद्रूप होतो. अशीच माळ घेतली आणि गळ्यात घातली तर फळ नाही मिळणार ना, ऍक्टिव्हेट होणार नाही. बरेच जण घालतात फॅशन म्हणून. तर फॅशन करण्याचं रुद्राक्ष नाहीये. फॅशन करण्यासाठी अनेक पेंडल्स बाजारात उपलब्ध आहेत. तर ते फॅशनची गोष्ट नाहीये. ते म्हणजे शिवाचा भगवान रुद्राक्ष अक्षातून तयार झालेलं एक फळ आहे. अत्यंत फलद्रूप आहे. सायंटिफिकरित्या त्याचे खूप फळ मिळतात आणि वैद्यकीय दृष्ट्या देखील याचे खूप फळ आहेत. ते मी मानणं योग्य नाही वैद्यकीय दृष्ट्या, पण वैद्यकीय दृष्ट्या अनेक फळ आहेत. शरीराला पूर्णपणे बॅलन्स करण्याचं काम हे रुद्राक्ष करतात. बरोबर आहे. कंट्रोलिंग पॉवर प्रचंड या रुद्राक्षामध्ये. निगेटिव्हिटी कुठलीही प्रकारची जवळ येऊ देत हे रुद्राक्ष करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रुद्राक्ष घातला पाहिजे. विशिष्ट प्रकारचा रुद्राक्ष आपल्या राशीनुसार, आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार धारण केला तर खूप चांगले त्या व्यक्तीला फळ मिळतात. आणि रोज रिचार्ज करणं देखील गरजेचं आहे. जसं फोनला रोज रिचार्ज करायला लागतं ना, चार्जिंग करावं लागतं, तसं याला देखील चार्जिंग करायला लागतं. रोजची रोज यावरती माळेने आपला जप करणं गरजेचं असतं. इष्टदेवता, कुलदेवता असेल, कुठल्याही प्रकारचा जप रुद्राक्ष माळेने सर्वात जास्त सिद्ध होतो आणि ती माळ देखील स्वतः सिद्ध होते रोज. त्याप्रमाणे तिचे व्हायब्रेशन्स अजून वाढतात. असे रुद्राक्षांचं महत्व आहे. तर आता शेवटचा मला प्रश्न विचारायचा. आता 11वी 10वी-12वीच्या आता बोर्डाच्या परीक्षा येत आहेत. आता काही दिवसांमध्ये परीक्षेचं पण माहोल सगळीकडे होणार आहे, वातावरण तयार होणार आहे. तर ह्या ज्या पत्रिकेचा विद्यार्थ्यांसाठी पण फायदा होऊ शकतो का? 100%. बरं. विद्यार्थ्यांना कुंडलीमध्ये 5 नंबरचं जे स्थान आहे ते विद्यास्थान म्हटलं जातं. बरं. विद्या कशी प्राप्त होणार आहे, ते विद्यार्थ्याचं शालेय जीवन कसं जाणार आहे, अभ्यास कसा असणार आहे, बुद्ध्यांक कसा आहे, हे पंचम स्थानावरून पाहिलं जातं. बरं. त्याचबरोबर जो जातक असेल विद्यार्थी, त्याची दशा, अंतदशा, महादशा याचा देखील अभ्यास केला जातो. तर त्यानुसार आताचा जो काळ आहे त्याचा कसा बघितला जातो आणि मग त्याला काही उपासना सांगितल्या जातात. अनेक विद्यार्थ्यांना आपण पाहतो तर ज्या जातकाच्या पंचम स्थानामध्ये एक उदाहरणच देऊन टाकतो तुम्हाला. जर राहू असेल तर ते जातक काय होतात की परीक्षेच्या वेळेस जेव्हा त्या परीक्षा स्थानावर जातात येणारे प्रश्नही विसरतात. आजच्या भाषेमध्ये ब्लँक होणे. बरं. त्याचबरोबर त्यांना हॉल तिकीट सापडायला वेळ लागेल, ते पेनच बंद पडेल, ती रूम लवकर सापडणार नाही, त्याचा रोल नंबर लवकर मिळणार नाही, असा त्यांचा धांदल ओढून जाते. अशा म्हणजे एकदम गोंधळलेला असेल, गोंधळलेल्या अवस्था. मग अशा वेळेस त्यांना उपासना करणं गरजेची असते. उपासना केली तर त्यांनी निश्चित यावरती मात करतात. बरं. याचे अनेक जणांना फायदे आहेत. मग आम्ही विशिष्ट प्रकारच्या त्या जातकांना उपासना सांगतो. त्या उपासनाद्वारे त्यावरती ते विजय प्राप्त करतात. तर उपासना कुठली विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे हे देखील तुमच्या माध्यमातून मी त्या परीक्षार्थी जातकांना सांगतो. सर्वात प्रथम प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आहे ते संपूर्ण, आता परीक्षा जवळ आली म्हणून 2 दिवसात करून होणार नाही, तर अनेक दिवस आधीपासून प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा त्यांनी पाठ करावा. म्हणजे काय होईल, त्यांचा बुद्ध्यांक वाढेल, स्मरणशक्ती, ग्रास्पिंग पॉवर वाढेल त्यांची. त्याचबरोबर सरस्वती मंत्राचा रोज जास्तीत जास्त त्यांनी जप करायला हवा. त्याचबरोबर त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचे पाठ देखील करायला हवेत. संस्कृतमधील व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते व्यंकटेश स्तोत्राचे पाठ करावेत. आणि ज्या जातकांना अधिक प्रमाणामध्ये यश संपादन करायचं असेल त्यांनी विशिष्ट त्या व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलं तर निश्चित त्यांना त्याचं फल प्राप्ती होत झाल्याशिवाय राहत नाही. बरं. खरंच म्हणजे हे सर्वच
लहान वयापासून जर फॉलो केलं, हे सनातन धर्माचं जे आहे वैशिष्ट्य, की बाबा प्रत्येक वयातल्या प्रत्येक घटकांसाठी काही ना काही ह्या धर्मामध्ये, या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तेवढंच जरी फॉलो केलं, एक 10% जरी फॉलो केलं, खरंच म्हणजे ते जे आपलं अचिव्हमेंट्स जे आपण म्हणतो, ते लवकरच सर्वांना मिळतील. हे जे मार्गदर्शन होतं, हे आमच्यासाठी खूप मोलाचं होतं. असंच पुन्हा एकदा आता मला पुढच्या एपिसोडची तुमच्यासोबतची एक्साइटमेंट जास्त लागली आहे, की पुढचा विषय आपण असा अजून प्रेडिक्शनवाला घेऊ. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद. माझ्या टीमकडून मी तुमचं हे करतो, आभार मानतो. तुम्ही एवढा वेळ दिला. खरंच धन्यवाद सर. धन्यवाद.